नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु वाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूर महापालिकेत आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमध्ये सुद्धा आता जागा वाटपावरून घमासान सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत सन्मानकारक जागा मिळत नाहीत म्हणून आप बाहेर पडलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाने इशारा दिलाय, पण हा इशारा आज संध्याकाळपर्यंत असाच राहणार आहे, पण चर्चा होईल अशी शक्यता आहे। पण दुसरीकडे बाहेर पडलेल्या आपनं आता वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आज कोल्हापुरात आता वंचित बहुजन आघाडी आणि आप या दोन पक्षाची तिसरी आघाडी होणार हे निश्चित आहे। त्याची घोषणा आज 4 वाजता होणार आहे। म्हणजे तिसऱ्या आघाडीची सुरुवात वंचित आणि आपनं सुरुवात केलेली आहे। आता शरद पवार गट यात येणार का, जनसुराज्य काय करणार या संदर्भातला निर्णय अजून 2 दिवस होण्याची चिन्ह नाहीत। पण तिसऱ्या आघाडीची भीती घालत आता जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू होणार हे नक्की आहे। त्याची सुरुवात शरद पवार गटाने केलेली आहे। काँग्रेसकडे त्यांनी सन्मानजनक जागांची मागणी केली आहे। दुसरीकडे ऐनवेळी जनसुराज्य शक्ती पक्ष या मैदानात आलेला आहे। त्यामुळे आता भाजपची डोकेदुखी निश्चित वाढणार आहे। एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला जागा देत असताना त्यांची डोकेदुखी सुरू असताना अचानक जनसुराज्यनं एंट्री घेतली। 10 ते 12 जागा मागणार, 5 ते 6 जागेवर तडजोड होणार। पण या 5 ते 6 जागा नेमक्या कोणत्या, या जागा दिल्यामुळे आपल्या पक्षाच्या कोणत्या उमेदवार इच्छुकावर अन्याय होणार, कोण नाराज होणार, कोण बंडखोरी करणार याची चिन्ह आता हळूहळू स्पष्ट होत आहेत। त्यामुळे आता एकच आजची घोषणा की आप आणि वंचित बहुजन आघाडी यांची तिसरी आघाडी होणार आणि या तिसऱ्या आघाडीत चौथा 5वा भिडू कोण असेल उद्या कळेल नक्की। आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ता सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। धन्यवाद।